Now let us discuss one example on the shares. Here the one activity of fill in the blanks is given to you. Fill in the blanks given the contract note of the sale and purchase of the shares, B for buy, S for sell. Number of shares 100 shares, market value of the share is 45, means the total value will be what it will be 100 into 45, that is 4,500. This is your first blank. Total value. The brokerage is 0.2%. Therefore, 0.2% means what? 0.2 upon 100 into 4500. The 0 will cancel and it will be 90. Means it is 9 rupees. This is 9 rupees. You have to fill in the blanks by solving each step. Now there is 9% of GST on the brokerage. This is the brokerage of 0.2% and it costs 9 rupees. Means we have to find out the 9% of 9. Means we will say 9 upon 100 into 9. It will be the 9% CGST. It will be the same. That the CGST is the SGST at the total value of shares, means addition of these two. It will be written here. In the same way, we will find out the answer of the second given example of sales. Students, now we are moving to the last important topic of this chapter, that is mutual funds. A very popular advertise nowadays on the TV, you might be very familiar with it. A discussion of Sachin Tendulkar and mother. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की एक लहान मुलगा प्रॅक्टिस करतोय आणि एक फास्ट बॉलर बॉलिंग टाकतोय अँड द वरीड मदर कम्स टू सचिन आणि त्याला विचारते की सचिन, माझा मुलगा या फास्ट बॉलरला लहानसा आहे, तो फास्ट बॉलरला फेस करायला सक्षम आहे का? अँड द आन्सर टू दॅट मदर बाय सचिन इज व्हेरी इंटरेस्टिंग. तो काय म्हणतो की जोपर्यंत तुम्ही रिस्क उचलणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची क्षमता कळणार नाही. आणि म्हणून या म्युच्युअल फंडाच्या सगळ्यात शेवटी लिहून येतं, म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. याचा अर्थ काय की म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही जी काही गुंतवणूक करता ती मार्केटवर त्याचा फायदा आणि लॉस अवलंबून आहे. म्हणजे मार्केट कसं करताय, शेअर मार्केट कसं अवलंबून आहे, भारताची आर्थिक स्थिती कशी आहे. कारण की म्युच्युअल फंडचे जे पैसे असतात ते पैसे सगळे या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये घातल्या जातात. दे इन्व्हेस्ट द मनी गिव्हन बाय द इन्व्हेस्टर्स इन डिफरंट स्कीम्स, इक्विलिटी फंड, डेबिट फंड and the balance fund, etc., etc. And the risk is there, but unless and until you just take some risk, you won't get any profit. Therefore, this mutual fund is a professional managed investment scheme usually run by AMC, means Asset Management Company, and this company invests all the collected money from you to these different funds and as per the investor's choice. Therefore that scheme. आणि असं तुम्ही पाहिलं असेल की पहिले सुरुवातीला टीव्ही मध्ये अशी कोणती ॲडव्हर्टाईज यायची तर असं खूप सपाट्याने खूप फास्ट असं वाचल्या जायचं, कधी म्हणजे असं वाचलं जायचं. बट नाऊ डेज बाय द इन्स्ट्रक्शन ऑफ द कोर्ट काही त्याच्यातली रिस्क जी आहे ती अशी वाचावं लागते आणि म्हणून असं म्हणतात ते दिस your
इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क असं म्हटलं जातं. आता जसं शेअरमध्ये एक शेअरची किंमत असते तसं इथे वी गेट युनिट्स वेन वी इन्व्हेस्ट इन द म्युच्युअल फंड. जसं शेअर मार्केटमध्ये शेअर हा शब्द येतो एकेका त्याच्या सर्टिफिकेटसाठी, इथे युनिट्स हा शब्द येतो म्युच्युअल फंडासाठी. द मार्केट व्हॅल्यू ऑफ ए युनिट इज कॉल्ड ॲज NAV, नेट असेट व्हॅल्यू ऑफ दॅट वन certificate. The market value of a unit is called as NAV, net asset value. NAV of one unit into number of units is equal to total fund value. तुम्ही जे काही इन्व्हेस्ट केलं असेल त्या एका NAV ची म्हणजे नेट असेट व्हॅल्यू एका याची किती आहे त्याच्यानुसार तुम्ही किती युनिट्स विकत घेतलेली आहे या दोघांचा गुणाकार म्हणजे तुमचा नेट व्हॅल्यू, तुम्ही किती इन्व्हेस्ट केलेला आहे टोटल फंड व्हॅल्यू हा काढला जातो. बेनिफिट्स ऑफ म्युच्युअल फंड्स कोणकोणत्या? व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ म्युच्युअल फंड? प्रोफेशनल फंड मॅनेजर्स, इथे कोणीही असा फालतू काम होत नसतं. त्याच्यानंतर डायव्हर्सिफाईंग ऑफ फंड्स, तुमच्या फंड्सला डायव्हर्सिफाय केलं जातं. ट्रान्सपरन्सी अँड सफिशियंटली सेफ इन्व्हेस्टमेंट, एव्हरीथिंग इज व्हेरी ट्रान्सपरंट देअर. अकॉर्डिंग टू इथं लिहिलेलं आहे द बॅलन्स फंड्स as per the investor choice. The investor is asked there where you want to invest your money, and according to that transparency and sufficiently safe investment is there in the mutual funds. Liquidity redemptible of units can be done. कशाही पद्धतीनं त्याची लिक्विडिटी केल्या जाते. लिमिटेड रिस्क, फार लिमिटेड रिस्क आहे. ॲडव्हान्टेज ऑफ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म गेन. You can invest your money in the mutual funds for the long term as well as short term also. Investments in the funds like else are admissible for the deduction under the section 80C of the income tax. म्हणजे जर तुम्ही या म्युच्युअल फंडच्या काही स्कीम मध्ये जर तुम्ही गुंतवलं तर अंडर द सेक्शन 80C देर इज अ डिडक्शन इन द इन्कम टॅक्स ऑल्सो. तर if you are having a sufficient amount of money, then there is in mutual fund where you can invest it with the in the safe manner.